नमस्कार, मी विशाल पाटील। आज आपण अशा काही बातम्या पाहणार आहोत ज्यांना संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला आहे। सर्वात आधी बातमी येते बीडमधून, जिथे गुन्हेगारांचं धाडस इतकं वाढलेलं आहे की सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य फरार आरोपी कृष्णा आंधळे हा पोलिसांना गुंगारा देऊन तब्बल 3 वेळेला आपल्या गावी येऊन गेल्याचा खळबळजनक दावा मृत सरपंचांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केलेला आहे। आणि यामुळे आता पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। दुसरीकडे बदलापूरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे। पैशांचा आमिष दाखवून गरजू महिलांच्या शरीरातील स्त्री बीजांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय। तर मुंबईमध्ये मराठी अस्मितेचा आणि शिक्षणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। मुंबईतील मराठी माध्यमाच्या आणखी 57 शाळा बंद होण्याच्या मार्गावर असल्यानं पालकांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलंय। बीडच्याच शिक्षण विभागाचा आणखी एक गलथान कारभार आता समोर आलेला असून चक्क 10वीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना कोणत्याही सोयी सुविधेशिवाय एका मंडपात बसवण्यात आल्यानं संताप व्यक्त केला जातोय। राजकीय वर्तुळात पाहायचं झालं तर चंद्रपूरचा सूड आता भिवंडीमध्ये घेतला गेल्याची चर्चा आहे। भिवंडी महापालिकेत भाजप विरुद्ध भाजप अशीच लढत पाहायला मिळाल्यानं पक्षाला मोठा धक्का बसलाय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वोच्च न्यायालयानं मोठा दणका दिलाय। राष्ट्राध्यक्षांचा एक महत्त्वाचा निर्णय असंवैधानिक ठरवत न्यायालयानं तो रद्दबातल केलेला आहे। याच महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेणार आहोत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये। बीड जिल्ह्यामधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामधील फरार आरोपी कृष्णा आंधळे आतापर्यंत 3 वेळा त्याच्या गावी येऊन गेल्याचा दावा संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केलेला आहे। आणि यामुळे आमच्या कुटुंबाच्या जीवाला धोका असल्याची भीती देशमुखांनी बोलून दाखवली। याबाबत देशमुख यांनी CIDला माहिती देण्याची सगळी माहिती दिलेली असून कुटुंबाच्या सुरक्षेची आता मागणी देखील केलेली आहे। कुटुंबाच्या जीवाला धोका, धनंजय देशमुखांनी व्यक्त केली भीती। फरार आरोपी कृष्णा आंधळेकडून भीती असल्याचा उल्लेख। या सुनावणी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली। या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे आतापर्यंत 3 वेळा त्याच्या गावी येऊन गेल्याचा दावा संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केला। यामुळे आपल्या कुटुंबाच्या जीवाला धोका असल्याची ही भीती त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे। याबाबत CIDला माहिती देण्यात आली असून सुरक्षेची मागणी देखील देशमुख कुटुंबाने केली। आम्हाला जी माहिती मिळाली होती ती आम्ही CID ऑफिसला कळवली। 3 वेळेस हा आरोपी गावाकडे येऊन गेला, 3 वेळेस, आणि ही माहिती खरी होती आणि त्यांनी देखील मान्य केलं की हा आरोपी तिथे आलेला होता। परंतु त्याच्यावर त्यांचं जे तपास आहे किंवा त्याला शोधाशोध चालू आहे, त्याच्याकडे कुठलाही मोबाईल नाही किंवा तो मोबाईल वापरत देखील नाही, म्हणून या यंत्रणेला अडचण येऊ शकते। आमच्या सगळ्या कुटुंबाला जीवितास धोका आहे, कारण का हे आरोपी म्हणजे सैतानी वृत्तीचे सगळे लोक आहेत। संतोष देशमुख हत्या प्रकरणी शनिवारी बीडच्या सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली। पुराव्यांच्या कमतरतेमुळे आणि तांत्रिक बाबींमुळे खटल्याचा विलंब होत असल्याचं दिसून येत आहे, असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलंय। बीड सत्र न्यायालयानं या प्रकरणी झालेल्या सुनावणीत सरकारी पक्षाला कडक सूचना दिल्यात। सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यात यावी असे निर्देश कोर्टानं दिले। येणाऱ्या 6 तारखेला आमच्याकडून त्याचा पाठपुरावा करण्याला आम्ही कुठेही कमी पडणार नाहीत, परंतु निकम साहेब आणि जे सरकारी वकील आहेत, सहाय्यक वकील आणि निकम साहेब यांनी याच्यात लक्ष घालून किंवा याचा पाठपुरावा करून जे सीज केलेले अकाउंट वगैरे आहेत ते लवकरच जप्त करण्यात यावे, यावर आम्ही एक पाऊल उचलणार आहोत। येणाऱ्या 6 तारखेला ते तुम्हाला बघायला भेटेल। गेल्या 6 महिन्यात आरोपी 3 वेळा त्याच्या गावी येऊन गेलाय। पोलिसांनीही या माहितीला दुजोरा दिलाय। अद्यापही आरोपीला पोलिसांनी शोधलं नाहीये किंवा अटक केलेलं नाहीये। या तपास यंत्रणा अपयशी ठरत आहेत की तपास अधिकारी आरोपीचा बचाव करतायत, याबाबत मुख्यमंत्र्यांनी स्वतः यात लक्ष घालावं अशी मागणी आमदार प्रकाश सोळंके यांनी केली आहे। तपास यंत्रणेचं कुठंतरी कमतरता किंवा तपास यंत्रणेतील काही अधिकारी
याचा बचाव करतायत आरोपीचा, असं त्या ठिकाणी निष्कर्ष काढायला काही हरकत नाही. मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे की या बाबतीमध्ये त्यांनी वैयक्तिक लक्ष घालून तपास यंत्रणेला सक्त आदेश या आरोपीला लवकरात लवकर जेरबंद करण्याचे द्यावेत. फरार आरोपी कृष्णा आंधळेकडे देशमुख हत्याकांडातील बरीच काही माहिती आहे. आरोपीला अटक करण्यात नेमकी काय अडचण आहे याचं स्पष्टीकरण खरं तर मुख्यमंत्र्यांनी द्यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली. कोणाच्या सांगण्यावरनं CID काम करत नाहीये का? कृष्णा आंधळेंकडे बरीच काही माहिती आहे जी धनंजय मुंडेंपर्यंत थेट जाते, म्हणून की काय त्यांच्यावर कारवाई होत नाहीये. आता याचं स्पष्टीकरण खरं तर मुख्यमंत्र्यांना देणं गरजेचं आहे की यांच्यावर कारवाई व्हायला किंवा महाराष्ट्र पोलिसांना एका आरोपीला पकडायला किती वेळ लागतो. या प्रकरणातील जो आरोपी आहे कृष्णा आंधळे हा नेमका आहे कुठे, असा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. मात्र तो गावाकडे आला असल्याचा धक्कादायक दावा केल्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण लागल्याचं पाहावयास मिळतंय. त्यामुळे एकूणच या प्रकरणात तपासी यंत्रणेवर मात्र प्रश्नचिन्ह निर्माण होताना पाहायला मिळते. हरिदास तावरे, लोकशाही मराठी, बीड. आणि याच संदर्भामध्ये अधिक चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत स्वतः संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख. मात्र त्यांच्याशी चर्चा करण्याआधी काही हायलाइटेड पॉईंट्स मला या संपूर्ण घटनेसंदर्भातले निश्चित आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवावेसे वाटतात. ज्या वेळेला संतोष देशमुखांची हत्या झालेली होती त्यानंतर मात्र कृष्णा आंधळे फरार असल्याचं जाहीर करण्यात आलेलं होतं. पोलिसांनी जंग पछाडल्याचं बोललं गेलं असलं तरी देखील मात्र अजूनही कृष्णा आंधळे त्यांच्या हाती का लागला नाही हा महत्त्वाचा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होताना दिसतो. इतकं होऊनही कृष्णा आंधळे पोलिसांच्या तावडीत न जाता थेट गावात जर 3 वेळेला येत असेल तर मग कृष्णा आंधळेला कुणाचा वरदहस्त आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. अधिक चर्चेसाठी यावेळेला आपल्या सोबत आहेत संतोष देशमुखांचे बंधू स्वतः धनंजय देशमुख. धनंजयजी, आज माध्यमांसमोर तुम्ही आलात आणि एक सगळ्यात मोठा खुलासा केला. कृष्णा आंधळे फरार आहे, पोलिसांना सापडत नाही, मात्र त्याचा तुमच्या गावामध्ये वावर असल्याचा तुमचा दावा आहे. काय नेमकं घडलं? कितीदा तो येऊन गेलेला आहे? कायदा सुव्यवस्था आहे का? पोलिसांचं दुर्लक्ष होतंय का? काय नेमकं घडतंय धनंजयजी? आहे तो मसाजोग या गावी नाही आलेला आरोपी. तो त्याचं जे मूळ गाव आहे त्या मूळ गावात मागच्या 6 महिन्यात 3 वेळेस येऊन गेलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्ही जे वरदहस्त कुणाचा बोलताय, तर आता आपण CID ला, SIT ला किंवा जे CM साहेबांनी जी यंत्रणा राबवलेली होती किंवा आहे त्यांना दोष देण्यात काही अर्थ नाही. तत्कालीन पोलीस यंत्रणा जी होती, केस पोलीस स्टेशनचे काही पोलीस अधिकारी आणि धरूर पोलीस स्टेशनचे काही पोलीस अधिकारी यांनी त्याला म्हणजे पूर्ण अभय दिलेलं होतं. कारण का मी ज्या गोष्टी बोलतो त्या गोष्टी कागदावर असतात, त्याचे व्हिडिओ असतात, त्याचे ऑडिओ असतात, त्याचे सगळे पेपर आपल्याकडे असतात. त्याशिवाय आपण कुठलीही म्हणजे जिम्मेदारीनंच जे बोलतो ते बोलतो. तर ज्यावेळेस तो 307 मध्ये फरार होता कागदोपत्री, त्यावेळेस केज पोलीस स्टेशन आणि धरूर पोलीस स्टेशनच्या तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांसोबत त्याचा वावर असायचा. हे तुम्ही बघितलेलं आहे याच्या अगोदर. बरं. आणि आता तो फोन वापरत नाहीये. आणि आम्ही ज्यावेळेस केज पोलीसला आणि CID ला ज्यावेळेस आम्ही माहिती कळवली की मागच्या काही दिवसामध्ये हा आरोपी इथे येऊन गेलाय, तर ती माहिती व्हेरीफाय केली. तर त्यांच्याकडून आमच्याशी चर्चा अशी झाली की आमचे जे सोर्सेस आहेत, आम्हाला ज्या लोकांनी कोणी सांगितलं असेल तर ते त्या गोष्टी खऱ्या आहेत. ह्या गोष्टी आम्हाला म्हणजे समजल्या त्यांच्याकडून आणि त्यांनी व्हेरीफाय केलं. बरं धनंजयजी, आरोपी गावात येऊन गेल्याचं तुमच्याकडे काही ठोस पुरावे किंवा प्रत्यक्षदर्शी देखील आहेत का, ज्या आधारे तुम्ही इतक्या ठामपणे सांगतायत की तो गावातच वावरतो आहे? नाही, गावातच वावरतो असं नाहीये. तो गावात येऊन गेलेला आहे. आणि जर आता मी तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी सांगितल्या तर मग आपला सोर्स बंद होईल. त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये जे CID यंत्रणा आहे आणि जे पोलीस यंत्रणा आहे त्यामार्फत त्यांचं काम चालू आहे. ह्याच्यात महत्वाचा विषय असा आहे की यंत्रणा अपयशी ठरते का, तर ते मी आता पण बोलतो आणि परत एकदा रिपीट करतो की राज्याचे उपमुख्यमंत्री जे आहेत फडणवीस साहेब, त्यांनी एकदम ठोस निर्णय घेऊन या प्रकरणामध्ये SIT, CID, पोलीस यंत्रणा आणि न्यायालयीन समिती स्थापन केली होती की जी महाराष्ट्रामध्ये खूप कमी प्रकरणामध्ये नेमली गेलेली आहे.
आणि याच्या अगोदरची जी यंत्रणा होती इथं अक्षरशः आपल्या प्रकरणामधला जो मुख्य आरोपी आहे तोच बीड जिल्ह्याचा गृहमंत्री होता. आणि माझ्याकडे अशा काही गोष्टी आहेत. आता देखील जे नवीन SP साहेब आले ते आल्यावर 4-5 महिने त्यांना इथं सगळं माहिती करून घ्यायला, इथला सगळा अभ्यास करायला वेळ लागला. त्या कालावधीमध्ये खालच्या पोलीस यंत्रणेनं काय काय इथं सगळी म्हणजे गुन्हेगारी याच्यामध्ये काय काय गोष्टी केल्या याचा सुद्धा मी येणाऱ्या काळामध्ये उलगडा करणार आहे कागदोपत्री सगळ्या पुराव्यानिशी. आणि येणाऱ्या काही दिवसात मी CM साहेबांची भेट पण घेणार आहे. मला न्यायालयीन समितीने दिलेला अहवाल त्या संदर्भात पण बोलायचं आहे आणि या सगळ्या प्रकरणावर सुद्धा बोलायचं आहे. बरोबर आहे धनंजयजी. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतरही जर आरोपी इतक्या बिनदिक्कतपणे गावात येऊन जात असेल, याचा अर्थ त्याला स्थानिक पातळीवरती कुणाचं तरी पाठबळ मिळतंय का? कुणाच्या मदतीनं तो हे धाडस करू शकतोय? तुम्हाला नेमकं काय वाटतं? हे आरोपींची लाभार्थी टोळी आहे ज्यांना मेहनत न करता रोज कित्येक पैसे लाटण्याची किंवा जे अवैध धंदे आहेत त्या मार्फत ह्यांची एक सगळी यंत्रणा होती. आणि त्या यंत्रणेमार्फतच सगळ्या जिल्ह्यात नव्हे तर मराठवाड्यात सगळीकडं ह्या सगळ्या म्हणजे चुकीच्या कामाचं सगळं चालायचं. आणि त्यातूनच जिल्ह्यामध्ये अशी परिस्थिती होती की म्हणजे सध्या माझ्यापेक्षा जास्त गृहमंत्री जे आहेत आपले मुख्यमंत्री साहेब त्यांना सुद्धा ह्या गोष्टीची सगळ्या माहिती झालेली आहे. आणि तुम्ही एक एक प्रकार जिल्ह्याचा बघताय. हा इथं ह्यांच्या आदेशानंच तहसीलदार, ह्यांच्या आदेशानंच SP, ह्यांच्या आदेशानंच PI साहेब हे सगळीकडे नेमणुकी व्हायच्या. बदल्या ह्या गृहमंत्रालयापेक्षा ह्या बीडचे जे आरोपी आहेत सध्या 1 नंबरचे त्यांच्या आदेशानंच चांगले IS अधिकारी माझ्या काळात म्हणजे भावाच्या हाताखाली काम करताना ग्रामपंचायत मध्ये जे IS अधिकारी चांगल्या क्वालिटीचे असायचे त्यांची हमेशा करण्यात यायची. ते चांगलं काम करायला यायचे. बीड जिल्ह्यात सोर्स असायचा. बीड जिल्हा हा ड्राय लँड म्हणून ओळखला जायचा. तर तिथं सोर्स म्हणून हे लोक काम करायला यायचे आव्हान घेऊन. परंतु ह्या लोकांना काम करताना असंख्य अडचणी आणायचे हे लोक आणि त्यांचा जो पगडा आहे तो त्यांनी कायम ठेवायचा. बरोबर आहे धनंजयजी. मात्र कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे आणि तो वारंवार गावात येत असल्याचा देखील आता दावा होतोय. अशा परिस्थितीमध्ये तुमच्या कुटुंबियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवरती येतो. प्रशासनानं तुम्हाला पुरेशी सुरक्षा दिलेली आहे का, की तुम्हाला अजूनही जीवाचा धोका वाटतोय, सगळ्याच कुटुंबियांना वाटतोय? मी मागच्या ऑगस्टमध्ये एक ऍप्लिकेशन दिलेलं आहे जे मला माझे अंगरक्षक आहेत जे 24 तासासाठी आहेत परंतु जे जिल्ह्यासाठी मर्यादित आहेत. मला बाहेरगावी जावं लागतं, मला हायकोर्टात जावं लागतं संभाजीनगरला, मला आता सर्वोच्च न्यायालयात जावं लागतं या ठिकाणी. तर मला त्या गोष्टीची गरज आहे आणि मी तशी मागणी देखील केलेली आहे. तर याची गंभीर मुख्यमंत्री साहेब घेतील असं मला विश्वास आहे आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये मी त्यांना भेटणार देखील आहे. बरं धनंजयजी, आतापर्यंतच्या पोलीस तपासावरती तुम्ही समाधानी आहात का? जर मुख्य आरोपी मोकाट असेल आणि तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन गावात येत असेल तर तपास योग्य दिशेनं सुरू आहे यावर विश्वास ठेवणार आहात का? तपास जवळपास जो आतापर्यंत झालेला आहे तर त्यावर आपण वेळोवेळी एक प्रामुख्यानं उत्तर दिलेलं आहे आणि तेच उत्तर मी आज देतो. तपास यंत्रणांनी खूप चांगलं काम केलंय आणि देशमुख कुटुंबीय आमचं गाव ज्या पद्धतीने विश्वास व्यक्त केलेला आहे सगळ्या यंत्रणेवर, त्या यंत्रणेवर विश्वास व्यक्त करून त्यांनी देखील चोख काम केलेलं आहे. परंतु ज्यावेळेस अन्याय होतो त्याची ज्या आरोपींना जी शिक्षा होणार आहे, जी फाशी होणार आहे त्या दिवशीपर्यंत आम्ही समाधान आमचं मन व्यक्त करण्यास म्हणजे धजत नाही किंवा आमची हिंमत होत नाही. या आरोपींना शिक्षाच झाली पाहिजे, यांना फाशी झाली पाहिजे. तोपर्यंत आम्ही या ह्याच्यावर समाधान व्यक्त करणार नाहीत. हे सगळ्यांनी ज्याचं त्याचं काम केलंय परंतु या आरोपींना शिक्षा ज्या दिवशी होईल त्या दिवशी आमचं मत आम्ही व्यक्त करू. नक्कीच धन्यवाद धनंजयजी, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात. आणि सध्या कृष्णा आंधळे ज्याचा खरं तर फरार म्हणून उल्लेख होतो, मात्र गावात जर 3 वेळेला तो येऊन जात असेल तर नेमका वरदहस्त कुणाला? संपूर्ण देशमुख कुटुंबियांच्या सुरक्षिततेचं काय या संदर्भातलं आवाहन तुम्ही मुख्यमंत्र्यांना केलेलं आहे. पाहूयात पुढच्या काळामध्ये सरकार या सर्व गोष्टींना किती गांभीर्यानं घेताना दिसतंय. तर दुसरीकडे पोलीस जर फरार आरोपीला पाठीशी घालत असतील तर मात्र त्यांच्यावर काय कारवाई होते याकडे देखील अशाच प्रकारे लक्ष असेल. धन्यवाद, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात त्यासाठी. तर एकंदरीत एक धक्कादायक बाब समोर येताना दिसते की मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख
यांच्या संपूर्ण या हत्या प्रकरणानंतर कृष्णा आंधळे गावी 3 वेळेला येऊन गेल्याचा आरोप ज्यावेळेला देशमुख कुटुंबियांकडून केला जातोय. धनंजय देशमुख अगदी काही क्षणांपूर्वी आपल्यासोबत होते, त्यामुळे कुटुंबियांच्या जीविताला धोका असल्याचा त्यांनी या ठिकाणी बोलून दाखवलेलं आहे. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांना देखील त्यांनी आवाहन केलेलं आहे की सुरक्षा आणि दुसरीकडे होणारी कारवाई याकडे स्वतः त्यांनी लक्ष द्यावं. या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्यांनी हा सगळा छडा लावण्यामध्ये किंवा त्याचा सातत्यानं पाठपुरावा करण्यामध्ये ज्यांचं नाव होतं त्या म्हणजे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आपल्यासोबत यावेळेला जोडल्या गेलेल्या आहेत. अंजलीताई, आपलं खूप खूप स्वागत न्यूज प्लॅनेटमध्ये. अंजलीताई, बीडच्या सरपंच हत्या प्रकरणातील फरार आरोपी चक्क जर 3 वेळा गावात येऊन जातो पण पोलीस त्याला पकडू शकत नाही, हे पोलिसांचं अपयश आहे की मग जाणीवपूर्वक केलेला कानाडोळा समजायचा? तुम्हाला यात काही राजकीय साठलोट दिसतं? नाही, मला असं वाटतंय की कृष्णा आंधळेला कदाचित बऱ्याच गोष्टी माहिती आहेत आणि त्याच्याकडे पुरावे देखील बरेच आहेत आणि याच्यातनं थेट कुठेतरी जी लिंक आपण परत परत म्हणतोय की जी लिंक एस्टॅब्लिश होणं गरजेचं होतं, तर ती लिंक ती कृष्णा आंधळेकडे आहे. म्हणूनच गेले 13-14 महिने झाले हा माणूस फरार आहे. आणि कसं कोणाला मिळत नाही असं म्हटलं तर कधीच कोणाला हे पटण्यासारखं नाहीये की पोलिसांना मिळत नाहीये, सीआयडीला मिळत नाहीये, सगळे इतर पकडले गेले पण कृष्णा आंधळे पकडला जाऊ शकत नाहीये वगैरे. हे ना कोणाच्याही बुद्धीला न पटण्यासारखं आहे. कुठेतरी मला असं वाटतं की त्याला जर पकडलं आणि पोलिसी खाक्यामध्ये त्याला प्रश्न विचारले गेले तर तो सगळं उकळून बाहेर काढेल आणि हेच नकोय बहुतेक. तर आताच्या घटकेला मला असं वाटतंय की धनंजय मुंडेंना जो आश्रय देण्याचा प्रयत्न होतोय, जे आधी त्यांच्या पक्षाकडनं होत होता, तो कुठे ना कुठेतरी देवेंद्र फडणवीसांकडून सुद्धा होतोय. कारण ते त्यांचे फार जुने मित्र देखील होते. तर ते त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतायत. म्हणून पोलीस त्यांच्याकडे जाणून बुजून लक्ष देत नाहीयेत किंवा त्यांना शोधण्याचा प्रयत्न करत नाहीयेत, अटक करण्याचा प्रयत्न करत नाहीये. कारण यातनं कुठे ना कुठे धनंजय मुंडे यांचं नाव पुढे होईल अशी त्यांना बहुतेक भीती असावी. बरोबर आहे, ही भीती निश्चितच आहे जी आमच्याही मनामध्ये निर्माण होते की कुठल्या कारणांमुळे कृष्णा आंधळेला पाठीशी घातलं जात आहे. बरं, पण बीड सारख्या जिल्ह्यामध्ये अंजलीताई ग्रामीण भागात गुन्हेगारांचं धाडस इतकं वाढलंय का की त्यांना कायद्याची भीती उरलेली नाही? फरार आरोपी गावात फिरतोय याचा अर्थ त्याला स्थानिक राजकीय नेत्यांचं समर्थन लाभतंय असं वाटतं तुम्हाला? नक्कीच लाभतोय. आता आपण बघतोय 2 उदाहरणं एकानंतर एक झाली. त्या बाईंनी सुद्धा तेच सांगितलं की माझ्या अक्षरशः इथे छातीवर बंदूक धरून मला सांगण्यात आलं की तू इथून जा, नाही तर तुझी कुठे विल्हेवाट लागून गाडून टाकू, तुला कळणार पण नाही. म्हणजे इतकं लढून एवढ्या सगळ्या गोष्टी होऊन महाराष्ट्राने बीडचं अक्षरशः विचित्र असं चित्र बघून सुद्धा बीडचे जे लोक म्हणजे तीच माणसं ज्यांची नावं, ज्यांच्या मुलांची नावं देखील पिस्तूल वाजवताना वगैरे आपण बघितली होती, ती माणसं अजूनही तशी दहशत करतायत. ते मंत्री जे सो कॉल्ड एक्स मंत्री, आताचे पूर्व म्हणजे धनंजय मुंडे जे आधीचे मंत्री होते, अजूनही ते सुधारताना आपल्याला दिसत नाही. अजूनही दादागिरी तशीच, सगळी विकृती तशीच आणि दहशतही तशीच. तर कुठे ना कुठे चित्र बदलायला आता लोकांनाच प्रयत्न करावा लागणार आहे. कृष्णा आंधळे कुठेही दिसला, बीडच्या जनतेने पोलिसांना कळवलं पाहिजे. त्याची लेखी माहिती मला पाठवली, कारण मी तुम्हाला सांगते माझ्याकडे रोज इतकी प्रकरणं येतात. काल रात्री सुद्धा मी एसपींना एक प्रकरण पाठवलं, पण एसपी मला वाटतं 24 तारखेपर्यंत नाही आहेत. तर त्यांनी मला सांगितलं 24 नंतर पाठवा. आज दुसऱ्या एका बाईंनी तिच्या 2 छोट्या मुलांना घेऊन एसपी ऑफिसच्या बाहेर होती, तिने आज पत्र लिहून पाठवलंय. याचा अर्थ बीडची परिस्थिती अजूनही ही लोक तशीच करतायत. आपण बघितलंय की पंकजा मुंडेंच्या पीएच्या बायकोची जी आत्महत्या झाली, त्यानंतर ती आत्महत्या नव्हती, ती हत्या होती, हे देखील आपल्याला माहितीये. पण कुठेतरी हे सगळं पाठीशी घालण्याचं जे धंदे हे बहीणभाऊ करतायत ना, बीडची जनतेला आता पेटून उठणं गरजेचं आहे, त्याशिवाय काहीच बदलणार नाहीये. बरोबर आहे अंजलीताई. मात्र अगदी काही क्षणांपूर्वी स्वतः धनंजय देशमुख आपल्या सोबत जोडले गेलेले होते आणि त्यांनी एक मोठा दावा केलाय की जर आरोपी इतक्या सहजासहजी गावात येऊ शकत असेल तर मग पीडित कुटुंबाच्या जीवाला किती मोठा धोका असू शकतो. अशा परिस्थितीत सामान्य माणसानं न्याय नेमका कुणाकडे मागायचा? प्रश्नच नाही. मला तर नेहमी चिंता वाटते, कारण धनंजय देशमुखांनी
अतिशय संयमाने आतापर्यंत त्यांची भूमिका मांडली आहे. हो. त्यांनी अतिशय संयमाने पूर्ण कुटुंब जे इतकं विचित्र परिस्थितीत होतं त्या सगळ्यांना सांभाळून तो आता एकटा पुढे नेतोय. हा, तर हा. त्यांच्या जीविताला नक्कीच धोका आहे आणि पोलिसांनी सुद्धा त्या कुटुंबाची काळजी घेणं गरजेचं आहे. मुख्यमंत्री जे गृहमंत्री सुद्धा आहेत त्यांनी आपलं धनंजय मुंडे बरोबर असलेलं जे मित्रत्व आहे ते बाजूला ठेवून या कुटुंबाची काळजी घेणं गरजेचं आहे. आणि आत्ताच्या घटनेत आपण सगळ्यांनीच बघितलंय हे धनंजय मुंडे सुनेत्रा पवारांच्या पुढे मागे करताना दिसत आहेत. ती किती मला तर कीव येते की ही माणसं त्यांच्या सत्तेसाठी कोणाच्या किती मिंदेपणा करतात ते बघवत पण नाही. ते सुनेत्रा पवारांच्या इतकं पुढे मागे करून आपण जसं म्हणतो ना असं चापलुसी करण्याचा प्रयत्न करतात. वाईट वाटतंय सगळं बघून आणि कुठेतरी वाटतं हे सगळं यांना सुद्धा आता सुनेत्रा पवारांनी तरी यांना थारा देऊ नये अशी माझी त्यांना विनंती आहे. बरोबर, पाहूया त्या विनंतीला त्या देखील मान देतात का? कारण राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणून जरी त्या पद भूषवत असल्या तरी असलेल्या अपेक्षांची पूर्तता करणारं सरकार त्या देऊ शकतील का? तशा प्रकारचं राजकारण करू शकतील का? त्यावरती आपली नजर असेलच. धन्यवाद अंजलीताई, तुम्ही आमच्यासोबत जोडल्या गेलात आणि या संदर्भात चर्चा केली त्यासाठी. त्यानंतर बदलापुरातून एक धक्कादायक बातमी आज आपल्या सगळ्यांसमोर आलेली आहे, जी माणुसकीला काळीमा फासणारी ठरलेली आहे. ही बातमी नेमकी काय आहे आणि त्या संदर्भात आपण आणखी चर्चा करणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. बदलापूरमधून एक अतिशय धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी बातमी समोर येते. गरजू महिलांना पैशांचा आमिष दाखवून त्यांच्या शरीरातील स्त्री बीजांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा बदलापूर पोलिसांनी पर्दाफाश केला. या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात 3 महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून संपूर्ण शहरात या घटनेनं मोठी खळबळ उडालेली आहे. सुलक्षणा गाडेकर नावाची महिला या संपूर्ण रॅकेटची मुख्य सूत्रधार असल्याची माहिती मिळते. गाडेकर ही आपल्या घरी गरजू महिलांना जमवून त्यांना पैशांचा आमिष दाखवायची आणि त्यांना स्त्री बीज विकण्यासाठी तयार करायची. धक्कादायक बाब म्हणजे या महिलांना स्त्री बीज वाढवण्यासाठी विशिष्ट इंजेक्शन्स दिली जात होती. गर्भाशयातील स्त्री बीजांची पुरेशी वाढ झाल्यानंतर या महिलांना विविध IVF आणि ART सेंटर्समध्ये नेलं जायचं. तिथे डॉक्टरांच्या मदतीनं शस्त्रक्रिया करून ही स्त्री बीज काढून त्यांची बेकायदेशीररित्या विक्री केली जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आलेला आहे. बरं, या संशयास्पद प्रकाराची माहिती मिळताच बदलापूर उपजिल्हा रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकानं सुलक्षणा गाडेकर हिच्या घरावर धाड टाकली आणि हे रॅकेट उघडकीस आणलं. यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून बदलापूर पूर्व पोलिसांनी सुलक्षणा गाडेकर, अश्विनी चाबुकस्वार आणि मंजुषा वानखेडे या महिलांविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. या प्रकरणाचे धागेदोरे आता खोलवर तपासले जात असून यामध्ये संबंधित सोनोग्राफी सेंटर्स, इंजेक्शन्सचा पुरवठा करणारे आणि महिलांची बनावट कागदपत्र तयार करणाऱ्या टोळीकडे आणखी कोण कोण सामील आहे याचा कसून तपास पोलिसांकडून सुरू आहे. आणि याच संदर्भात अधिक चर्चेसाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर नंदिता पालशेतकर. डॉक्टर नंदिता, बदलापूरमध्ये स्त्रीबीज विक्रीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. कायदेशीररित्या खूप मोठं रॅकेट सापडणं ही किती धक्कादायक बाब वाटते डॉक्टर म्हणून तुम्ही या प्रोफेशनमध्ये असताना? महिलांनी कसं सावध राहावं? वैद्यकीय प्रोसेस नेमकी ज्यावेळेला स्त्रीबीज काढले जातात त्यावेळेची नेमकी काय आहे तेही मला समजावून सांगा. विशाल, ही बातमी ना ऐकून मला खूपच वाईट वाटलं. IVF आणि ART हा एक हायली रेग्युलेटेड ऍक्च्युली मेडिकल फील्ड आहे. बरं. एग स्टिम्युलेशन आणि एग रिट्रीव्हल ह्या सिरियस मेडिकल प्रोसिजर्स आहेत आणि त्यात ऍक्च्युली फक्त रजिस्टर्ड ART क्लिनिक मध्येच व्हायला हव्यात. जर ह्या घरामध्ये इंजेक्शन देऊन एग कलेक्शन केलं जात असेल तर ते IVF नाही. ते क्लिअर म्हणजे उल्लू बनवत आहेत लोकांना. एक्सप्लॉयटेशन आहे बायकांचं. ऍक्च्युली या फर्टिलिटी इंजेक्शन्स जेव्हा आम्ही देतो तेव्हा प्रॉपर मॉनिटरिंग करतो. नाहीतर ओव्हेरियन हायपरस्टिम्युलेशन सिंड्रोम प्रोसिजरमध्ये जर एक्सपिरियन्स नसला तर ब्लिडिंग होऊ शकतं, इन्फेक्शन होऊ शकतं अँड दॅट इज व्हेरी व्हेरी बॅड. विशाल, ही ब्युटी ट्रीटमेंट नाहीये. ही ऍक्च्युली इन्व्हेसिव्ह मेडिकल प्रोसिजर आहे. आणि नॉर्मली आम्ही काय करतो IVF मध्ये की 10-12 दिवस इंजेक्शन देतो, 3-4 वेळा सोनोग्राफीज होतात आणि मग त्याच्यानंतर आम्ही पेशंटला ऍडमिट करतो, अॅनेस्थेसिया किंवा भूल देतो आणि मग सुई घालून जसं रक्त काढतात तशी अंडी पिकअप केली जातात. आणि ह्या प्रोसिजरला
अबाउट 25 ते 30 मिनिटं लागतात आणि हा प्रोसिजर म्हणजे तसा सिम्पल आहे, पण तो सेफ जागी केला पाहिजे, रजिस्टर्ड क्लिनिक्समध्ये केला पाहिजे. हां 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 तू जर स्त्रियांकडे बघितलं, फायनान्शियली वल्नरेबल महिला पैशांसाठी त्यांना ग्रीड दाखवून आपण हे प्रोसिजर करणं हे कम्प्लिटली अनएथिकल आणि इलिगल आहे. इंडियामध्ये तर तुला माहिती आहे की बरोबर. विशाल ART रेग्युलेशन ऍक्ट आहे. हम्म, हम्म. रजिस्टर्ड सेंटर्स, आहे. प्रॉपर कन्सेंट, आम्ही क्वालिफाईड डॉक्टर्स, हे सगळं मॅन्डेटरी आहे. आणि विशाल जे कोणी नियम तोडतील ऍक्च्युली त्या लॉ प्रमाणे त्यांच्यावर स्ट्रिक्ट ऍक्शन घेतली जाते. पण एकच गोष्ट स्पष्ट सांगते की काही इलिगल लोकांमुळे संपूर्ण IVF फील्ड बदनाम होता कामा नये. खरं ना डॉक्टर, म्हणजे तुम्ही जसा मगाशी उल्लेख केला की IVF फील्ड जे आहे ते बदनाम होतं, मात्र गरजू महिलांना पैशांचा आमिष दाखवून फसवणुकीचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे. तुमची अशी फसवणूक होते आहे हे एखाद्या पीडितेनं, एखाद्या महिलेनं नेमकं कसं ओळखावं, आता त्याची जनजागृती करण्याची वेळ आलेली आहे. आय थिंक अवेअरनेस इज इम्पॉर्टंट की अशा गोष्टी होऊ शकतात. त्यामुळे इंजेक्शन वगैरे घरात घेऊ नये, ब्लँक पेपर्सवर सह्या करू नये. फॅमिलीना कळवणं इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. खरं डॉक्टर. आय थिंक दीज आर इम्पॉर्टंट थिंग्स. आणि परत स्त्रियांना सगळ्यांना जागृत करणं फार महत्वाचं आहे बरोबर. की अशा गोष्टी होऊ शकतात आणि तुम्ही ह्याच्या डोंट फॉल प्रे टू इट. आय थिंक कम्युनिटी एज्युकेशन, आपल्या देशात आशा वर्कर्स वगैरे प्रत्येक कम्युनिटीमध्ये जाऊन बोलतात, तर त्यांना पण हे जागृत केले पाहिजे की बाबा अशा गोष्टी घडू शकतात, तर तुम्ही प्लीज काळजी घ्या. बरं, जनजागृती हा एकमेव उपाय त्यावरती आहे, ती आपण आत्ताही यावेळेला एकमेकांशी संवाद साधताना करतोच आहोत. मात्र डॉक्टर, अनैसर्गिकरित्या स्त्री बीज वाढवण्याचे काय दुष्परिणाम होतात? IVF मध्ये IVF ही प्रक्रिया 1978 पासून आहे आपल्याकडे. हो. त्यामुळे ह्या औषधांचा परिणाम काय होतो शरीरावर वगैरे त्याचा सगळा अभ्यास केलेला आहे आणि असं आढळून आलंय की असा काही परिणाम होत नाही बरं. की दोषदायक असू शकेल. पण येस, शॉर्ट टर्म जे मी बोलले की टेक्निक डॉक्टरही करायला पाहिजे, कारण तुम्ही शरीराच्या आत जाऊन अंडी करताय, त्यामुळे ते टेक्निक, इन्फेक्शन, ब्लिडिंग, हे सगळे प्रॉब्लेम्स प्रोसिजरमुळे होऊ बरं शकतात. बरं. आणि कधी कधी काही बायका एकदम रिस्पॉन्स हायपर स्टिम्युलेट म्हणतात, म्हणजे 10 अंडी देण्यापेक्षा 50 अंडी देतात, तर त्याला हायपर स्टिम्युलेशन म्हणतात. ते देखील होऊ शकतं आणि ते मग त्याचे कॉम्प्लिकेशन वेगळे असतात. त्यामुळे ही काळजी घेतलीच पाहिजे. म्हणून आम्ही सोनोग्राफी करतो, आम्ही मॉनिटरिंग करतो, डोस कंट्रोल करतो. डॉक्टर, असे धक्कादायक प्रकार आरोग्य क्षेत्रामध्ये घडत असतील तर कायदेशीररित्या स्त्री बीज देणारा, घेणारा आणि सहाय्य करणारा डॉक्टर यांच्यावर काय कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते? आता सध्या जो ART लॉ आहे तो 2022 मध्ये हे केलेला आहे, पार्लमेंटनी पास केलेला आहे. आणि त्याप्रमाणे जर तुम्ही ART बँक तुमची रजिस्टर्ड नसेल किंवा तुमचं क्लिनिक रजिस्टर्ड नसेल तर तुम्हाला हे टोटली इलिगल आहे. त्यामुळे त्याची जी आय थिंक जेल सेंटेन्स आहे, फायनान्शियल रिपरकशन्स पण आहेत त्याच्या. नक्कीच डॉक्टर, म्हणजे त्यामुळे तो कायद्याचा एक धाक criminal असायला offense हवा, बनू यावरून एक गोष्ट स्पष्ट होताना दिसते. धन्यवाद. वेळात वेळ काढून तुम्ही आमच्याबरोबर या संदर्भात चर्चा केलीत आणि अवेअरनेस, जनजागृती निर्माण करण्यासाठी आमच्याशी संवाद साधलात, त्यासाठी धन्यवाद. पुढील आठवड्यामध्ये साजरा होणाऱ्या मराठी भाषा गौरव दिनाचे पडघम राज्यात घुमू लागलेले आहेत. मराठी भाषेचं संवर्धन, साहित्यिक गौरव आणि समृद्धी करण्यासाठी मराठी भाषा गौरव दिन आपण साजरा करतो. पण मराठी भाषेच्या संवर्धनाबाबत एका कटू सत्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जाते. राज्य सरकारच्या संच मान्यतेच्या एका निर्णयामुळे मराठी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. गेल्या वर्षी 84 शाळा बंद झाल्या होत्या. या वर्षात आणखीन 57 शाळा बंद होणार आहेत. राज्य सरकारनं याबाबत तातडीनं निर्णय घेण्याची नितांत गरज आहे. मात्र पटसंख्या आणि अन्य कारणांना पुढे करून सरकारचीही मराठी शाळांबाबत अनास्था दिसून येते.
मुंबईतील मराठी शाळांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर. मुंबईतील मराठी माध्यमाच्या आणखीन 57 शाळा बंद पडणार. राज्य सरकारच्या संच मान्यता निर्णयामुळे परिस्थिती उद्भवल्याचा आरोप. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविवर्य कुसुमाग्रज अर्थात बी.वा. शिरवाडकर यांच्या जन्मदिनी मराठी साहित्य क्षेत्रातील मोलाच्या योगदानाचा सन्मान आणि मराठी भाषेचा गौरव करण्यासाठी मराठी भाषा गौरव दिनाचा उत्सव साजरा केला जातो. त्याच कविवर्य कुसुमाग्रजांनी मराठी भाषेच्या दुरावस्थेचे वर्णन करताना माझी माय मराठी डोक्यावर रत्नजडित मुकुट आणि अंगावर फाटकी वस्त्रे लेऊन मंत्रालयाच्या दारात उभी आहे असं मार्मिक विधान केलं होतं. त्यानंतर मराठी भाषा श्रीमंत असूनही कित्येक वर्षांनी देखील प्रशासकीय पातळीवर तिला सावत्र वागणूक मिळत असल्याचं दुर्दैवी वास्तव सातत्यानं समोर येत आहे. मुंबई आणि महाराष्ट्रातील मराठी शाळा दुर्दैवानं दुरावस्थेत असून त्या बंद पडण्याच्या मार्गावर आहे. मराठी शाळांचा मुद्दा ऐरणीवर आला की सर्वच नेते मंडळी तातडीनं कार्यवाही करण्याची आश्वासनं देतात. मात्र ही आश्वासनं नेहमी हवेत विरून जातात. मराठीसाठी ठोस निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारनं खास 2010 साली मराठी भाषा विभागाची निर्मिती केली. मात्र हा विभाग कागदोपत्री कार्यवाही करण्यापलीकडे मराठी भाषेच्या संवर्धनासाठी काहीही करू शकला नाही. मराठी शाळा वाचवण्यासाठी ठोस निर्णयाची आवश्यकता असूनही याबाबत सरकारची अनास्थाच अधिक दिसून येते. मराठी शाळा बंद होणार नाही, किंबहुना आणखी त्यांना पाठबळ देऊन मोठ्या प्रमाणात विद्यार्थी पटसंख्या कशी वाढवता येईल हे आपल्या शासनाचं धोरण आहे. तत्राप आपण जे काही बोलतायत या संदर्भामध्ये सविस्तर माहिती घेतली जाईल आणि कुठलीही मराठी शाळा बंद होणार नाही याची शासन काळजी घेईल. कोणतीही मराठी शाळा बंद पडणार नाही याची सरकार दखल घेते. परंतु ज्या शाळेमध्ये मुळात अत्यल्प म्हणजे विद्यार्थीच नाहीत आणि शाळेच्या चालवतो या नावाखाली कोणी जर आपलं उखळ पांढर करत असेल तर त्या शाळेवर कारवाई जरूर केली जाईल. परंतु मराठी शाळा बंद होऊ देणार नाही. महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत 22,000 शाळा बंद झालेल्या आहेत. जवळपास महाराष्ट्रामध्ये 4,000 शाळांमध्ये शिक्षकच नाही आता आज. याचा अर्थ असा आहे की या पूर्ण शाळा बंद करण्याचा निर्णय गव्हर्नमेंटने घेतलेला आहे. आता मराठी शाळा जर मुंबईमध्ये बंद होत असतील तर मराठी व्यक्ती मुंबईत राहू नये, मग तो गुजराती शिकावा आणि मुंबईचं गुजरातीकरण व्हावं असं कदाचित या सरकारचं धोरण असेल. महापालिकेचा कारभार हा अतिशय निंदनीय आहे. हा जो काही चावटपणा महापालिकेत चालू आहे ना तो कुठल्या तरी मंत्र्यांच्या आशीर्वादाने धाकाने चालू आहे. तेही बाहेर काढलं गेलं पाहिजे आणि मराठी शाळा जिवंत राहिल्या पाहिजेत. मराठी माणसांनी त्यांच्या न्याय हक्कांसाठी आणि अस्तित्वासाठी मुंबई महाराष्ट्राला मिळावी यासाठी एकेकाळी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत 105 पेक्षा अधिक मराठी भाषिकांनी प्राणांची आहुती दिली. मात्र मराठी माणसांची त्यांच्याच मायभूमीत आजची दुरावस्था पाहिली तर त्यांचं बलिदान व्यर्थ गेलं की काय असाच प्रश्न पडतो. मुंबई शहर आणि उपनगरात सर्व माध्यमांच्या मिळून 1,736 शाळा आहेत. यापैकी सध्या सुरू असलेल्या मराठी शाळांची संख्या 337 आहे. याआधी मराठी शाळांचा आकडा 461 होता तर गेल्या 7 वर्षात तो वर्षागणिक कमी होत चालला. गेल्या वर्षी 84 शाळा बंद पडल्या. आता त्यात आणखीन 57 शाळांची भर पडण्याची शक्यता आहे. अशा पद्धतीनं शाळांची संख्या रोडावत राहिली तर मराठी शाळांचं अस्तित्व धोक्यात येण्याची चिंता आहे. 57 शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहे. त्यामध्ये पश्चिम मुंबईमधील 34, उत्तर मुंबईमधील 19, दक्षिण मुंबईतील 4, मुंबई शहर आणि उपनगरात सर्व माध्यमांच्या एकूण 1,736 शाळा आहेत. सध्याची मराठी शाळांची संख्या 337 आहे. 84 शाळा गेल्या वर्षातच बंद झाल्या आहेत. राज्य सरकारच्या निकषांमुळे मराठी शाळांवर गंभीर परिणाम होतोय. राज्यकर्त्यांकडून मराठी भाषा आणि शाळा यावर जी आश्वासनं व्यासपीठावरून दिली जातात त्याची किमान पूर्तता करण्याची गरज आहे. येत्या आठवड्यातील मराठी भाषा गौरव दिन साजरा करताना मराठीच्या संवर्धनाचं मूळ कर्तव्य म्हणून मराठी शाळा वाचवण्यासाठी धोरणात्मक निर्णय तातडीनं जाहीर करण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई.
10वी बोर्डाची परीक्षा शुक्रवारी 20 फेब्रुवारीपासून सुरू झाली आणि या परीक्षा व्यवस्थेमध्ये शाळा प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आलाय. बीडपासून जवळच असलेल्या कुर्ला गावामध्ये 10वीची परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना बसण्यासाठी वर्गामध्ये जागा उपलब्ध नसल्यामुळे तिथल्या केंद्र प्रमुखांनी चक्क विद्यार्थ्यांना बसण्यासाठी मंडप टाकला. या धक्कादायक प्रकारचा व्हिडिओ लोकशाही मराठीनं दाखवतात शिक्षण विभाग मात्र खडबडून जागं झालं. लोकशाही मराठीच्या या बातमीनंतर आता सोमवारी होणाऱ्या पेपरसाठी उन्हात बसून पेपर लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांना पर्यायी शाळेत बसण्याची व्यवस्था केली गेली आहे. लोकशाही मराठीच्या या बातमीनंतर प्रशासनानं संबंधित शाळेच्या केंद्र प्रमुखांवर कारवाई करण्याचे निर्देश दिलेत. बीडमध्ये शिक्षण विभागाचा गलथान कारभार उघड. 10वीची परीक्षा आणि विद्यार्थी बसले चक्क मंडपात. परीक्षा केंद्रावर कारवाई करण्याचे निर्देश. शालेय जीवनात 10वीची परीक्षा हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. या परीक्षेवर विद्यार्थ्यांचे भवितव्य ठरत असल्याने यासाठी विद्यार्थी अधिक सतर्क आणि चिंतेत असतात. 10वीच्या विद्यार्थ्यांना फेब्रुवारी महिन्याच्या वाढत्या उन्हाचे चटके सोसत पेपर लिहावा लागल्याची अत्यंत चिंताजनक घटना बीडमधील कुर्ला गावात घडली आहे. या गावातील परीक्षा केंद्रांवर वर्गात बसण्याची व्यवस्था कमी असल्याने केंद्र चालकांनी थेट मैदानात मंडप टाकला आणि तिथे विद्यार्थ्यांना पेपर लिहिण्याची व्यवस्था केली. उन्हाचा तडाखा, मैदानातील धूळ अशा प्रतिकूल परिस्थितीत विद्यार्थ्यांना त्यांचा पहिला पेपर द्यावा लागला. लोकशाही मराठीने हा प्रकार उघडकीस आणल्यावर प्रशासनाला जाग आली. याची चौकशी करून पूर्ण अहवाल मागवण्यात आला आहे. या प्रकरणी केंद्र चालकांवर कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. नाही, आपल्यापर्यंत आजपर्यंत ते इन्फॉर्मेशन आलेलं नव्हतं. इसलिए वी हॅव गिव्हन स्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन, स्ट्रिक्ट सूचना दिलेल्या आहेत सर्व बीओ आणि आपल्या यंत्रणेला. आपल्या हरेक पथक दिलेलं आहेत हरेक केंद्रामध्ये. ते पथकामार्फत सुद्धा त्याचं इन्फॉर्मेशन आपण कलेक्ट करत आहेत. असं काही आढळलं कारवाई 100% कारवाई होईल. नियमानुसार बोर्डाची परीक्षा ही सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली आणि अधिकृत परीक्षा कक्षातच होणे बंधनकारक असताना कुर्ला केंद्रावर मात्र या सर्व नियमांना केराची टोपली दाखवण्यात आली आहे. 10वीच्या या परीक्षा केंद्रांवर असलेल्या अव्यवस्थेबाबत आपल्याला आधी काही कल्पना नव्हती. या प्रकरणी चौकशी करू कारवाई करणार असल्याचं शिक्षण अधिकाऱ्यांनी सांगितलंय. ते 25 बेंचेस बसू शकतील एवढी मोठी वर्गखोली एक असायला हवी आहे. स्वच्छतागृह मुलांची वेगळी मुलींची वेगळी ही तिथं असायला हवी आहेत. पिण्याचं पाणी जे आहे तर ते तिथे असायला हवं आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी ते ठिकाण जे आहे तर ते सोयीस्कर असायला हवं आहे. ह्या मूलभूत तिथे आणि त्याचबरोबर प्रत्येक वर्गामध्ये फॅन आणि लाईट या ज्या 2 बाबी आहेत या सुद्धा असणं आवश्यक आहे. परीक्षा केंद्राची इमारत सुसज्ज असायला हवी. एकाच वेळेस 25 विद्यार्थी बसतील असे वर्ग असावेत. मुला मुलींसाठी वेगवेगळी स्वच्छतागृह असायला हवीत. शाळेत पिण्याचे स्वच्छ पाणी, वर्गात पंखे आणि अखंड विद्युत सुविधा असावी. परीक्षा केंद्र मुख्य रस्त्यावर असावेत. संबंधित शाळा मान्यता प्राप्त असावी. या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली. शिक्षण विभागाच्या या ढिसाळ नियोजनावर आता जिल्हाधिकारी काय ठोस पावले उचलणार? दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? पुढील पेपरसाठी विद्यार्थ्यांची सोय अन्यत्र करण्यात आली असली तरी त्या विद्यार्थ्यांनी परीक्षेचा पहिला पेपर ज्या परिस्थितीत आणि मनस्थितीत दिलाय त्याची जबाबदारी कोण घेणार हा प्रश्न अनुत्तरित आहे. या परीक्षेला मात्र या ठिकाणी विद्यार्थ्यांना असुविधा होत असल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे. त्यामुळे एकूणच शिक्षण विभाग या शाळेवर कशा पद्धतीने कारवाई करत आहे आणि विद्यार्थ्यांना कशी सुविधा देत आहे हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. हरिदास तावरे, लोकशाही मराठी, बीड. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सोलापूर महापालिकेच्या पहिल्याच सभेमध्ये स्वीकृत नगरसेवक आणि परिवहन समितीच्या निवडीवरून विरोधकांनी जोरदार गदारोळ केल्यानं सत्ताधारी भाजपला सभा तहकूब करण्याची नामुष्की पत्करावी लागली. सोलापूर महापालिकेच्या पहिल्याच सभेत गोंधळ. स्वीकृत नगरसेवक नियुक्तीवरून विरोधकांचा गदारोळ. विरोधकांनी सत्ताधारी आणि नगर सचिवांना धरलं धारेवर. सोलापूर महापालिकेच्या पहिल्याच सभेत गोंधळ झाला. या सभेत स्वीकृत, स्थायी आणि परिवहन सदस्यांची नावं जाहीर होणार होती.
पालिकेतील संख्याबळ पाहता भाजपचे 9 स्वीकृत नगरसेवक तर MIMचा 1 सदस्य निवडला जाणार होता. मात्र भाजपने आज 8 सदस्यांची नावं जाहीर केली आणि त्यावरून गोंधळ उडाला. विरोधकांनी यावरून भाजपला धारेवर धरलं. विरोधकांनी 1 सदस्य जाहीर का करत नाही यावरून गोंधळ घातला आणि भाजपला सभा तहकूब करावी लागली. पालिकेत बहुमत आहे, मात्र 1 तास सभागृह चालवू शकले नाही. परिवहन समिती आणि 1 सदस्य का नियुक्त केला नाही असा सवाल शिवसेनेचे नगरसेवक अमोल शिंदे यांनी उपस्थित केलाय. भारतीय जनता पार्टीनं त्यांच्या इशाला आलेले 8 सदस्य त्यांनी 8 असताना त्यांनी काल बैठकी घेतली आणि एका सदस्याला 25 लाख रुपये देऊन त्यांना त्यांनी 88 वर नेली त्यांची संख्या आणि त्यांच्या इशाला 9 सदस्य आले. सभागृह नेत्यांनी लाईव्ह मध्ये सांगितलं, तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल की भारतीय जनता पार्टीची 9 नाव मी जाहीर करतोय आणि नावं जाहीर करत असताना तरी 7च नावं जाहीर केलेली आहेत. सगळ्यांकडे रेकॉर्ड. पहिल्याच सभेला ह्या ठिकाणी एवढं मोठं सोलापूर शहरातल्या लोकांनी त्यांना बहुमत दिलं, पण पालकमंत्री आणि त्यांची यादी फायनल न झाल्यामुळं स्वीकृत सदस्य फक्त 7च नावं आले आणि परवानची पुढची निवड झाली नाही. सरळ सरळ सोलापूर शहरामध्ये दिसतं की ह्यांना हे सभागृह चालवता येत नाही. ह्या सभागृह नेत्यांनी एक पळपुट्या महापौर म्हणून, ह्या पळपुट्या सभागृह म्हणून या ठिकाणी शहराला त्यांनी दाखवून दिलंय. महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली पहिली सभा पार पडली. या सभेत भाजपचे 9 आणि MIMचा 1 असे 10 स्वीकृत नगरसेवक तसेच स्थायी आणि परिवहन समिती सदस्यांची नावं जाहीर होणार होती. सभेच्या सुरुवातीला सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी स्वीकृत सदस्यांची नावं जाहीर केली. मात्र त्यावरून शिवसेनेचे अमोल शिंदे आणि काँग्रेसचे चेतन नरोटे यांनी गोंधळ घातला. त्यानंतर नगरसचिवांनी भाजपचे 8 तर MIMचा 1 सदस्य जाहीर केला. यावर विरोधक समाधानी झाले नाहीत. त्यांनी 1 सदस्य का निवडला नाही यावरून पुन्हा गदारोळ केला. आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आमचे या ठिकाणी आपल्या भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणी आणि तसंच MIMचे या ठिकाणी स्वीकृत सदस्य निवड करण्यात आलेली आहे. सभागृह नेत्यांनी मी या ठिकाणी परत एकदा वाचायला लावलं. सभागृह नेत्यांनी या ठिकाणी 8 नावे वाचली. 8 नावे वाचून त्यांना आपण मान्यता द्या. राहिलेले 1 नाव ते आपण पुढच्या मीटिंग मध्ये घेणार आहे. स्थायी समितीचे सदस्यांची नावं जाहीर झाली, मात्र परिवहन समितीच्या सदस्यांची घोषणा केली नाही. यावरूनही पुन्हा विरोधक आक्रमक झाले आणि महापौरांसमोर निदर्शनं केली. त्यानंतर महापौर कोंड्याल यांना सभा तहकूब करावी लागली. दरम्यान पहिल्याच सभेत भाजपकडे बहुमत असताना सभा तहकूब करण्याची नामुष्की आली. वसीम आतार, लोकशाही मराठी, सोलापूर. आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये वेळ झालेली इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.